नमस्कार, मी साक्षी शिंदे। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूयात हेडलाईन्सवर। एकविरा देवीचे दर्शन घेऊन पार्थ पवार यांची निवडणूक प्रचाराला सुरुवात। 9 लाख रुपयांचा दारूचा अवैध साठा जप्त, कळंबोली पोलिसांची कारवाई। अजितदादांच्या पुत्रहट्टामुळे शरद पवारांची माघार, निवडणूक लढवण्याचा निर्णय बदलल्याने राष्ट्रीय पातळीवर चुकीचा संदेश। तळेगाव पोलिसांची वॉशआउट मोहीम, दारूचे साहित्य आणि मोहासडवा नष्ट। गोंदियात लोकसभेला राष्ट्रवादीकडून वर्षाबेन पटेल तर डॉक्टर खुशाल बोपसे भाजपचे संभाव्य उमेदवार। अर्जुन खोतकरांची माघार, रावसाहेब दानवेंना दिलासा, खोतकरांना कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर। स्त्री जातीचा अर्भक सापडल्याने खळबळ, परभणी तालुक्यातील घटना। सुप्रिया सुळेंच्या विरोधात भाजपकडून उषा काकडे, बारामती मतदारसंघात घडामोडींना वेग। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी कार्ला गडावरील एकविरा देवीचे दर्शन घेतले। राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पार्थ यांनी एकविरा देवीचे दर्शन घेत प्रचाराला सुरुवात केली। मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघ तर रायगड जिल्ह्यातील कर्जत, उरण आणि पनवेल हे विधानसभा मतदारसंघ येतात। रायगड जिल्ह्यात एकविरा देवीवर श्रद्धा असणारा मोठा वर्ग असल्याने तसेच मतदारसंघातील एकविरा हे जागृत देवस्थान असल्याने पार्थ पवार यांनी सकाळी 10 वाजता कार्ला गडावर येऊन एकविरा देवीची पूजा करून आशीर्वाद घेत विजयाचा कौल मागितला। यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते। संवाद मराठी लाईव्ह, मावळ। बेकायदेशीररित्या विक्रीसाठी आणलेला विदेशी दारूसाठा कळंबोली पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। तुषार कडू आणि शालीन मिश्रा अशी दोघांची नावे आहेत। त्यांच्याकडून पोलिसांनी 9,13,000 रुपयांची देशी आणि विदेशी दारू जप्त केली आहे। सध्या आचारसंहिता सुरू असल्याने पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी सुरू केली आहे। कळंबोली मुंब्रा मार्गावर नाकाबंदी सुरू असताना एक सफेद रंगाची एर्टिगा गाडी संशयास्पदरित्या उभी असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं। पोलिसांनी गाडीत बसलेल्या दोघा इसमांकडे चौकशी केली असता हे दोघे गाडी घेऊन पळून जाऊ लागले। पोलिसांनी या आरोपींचा पाठलाग करून ताब्यात घेतलं आणि नंतर अटक केली। ही दारू कुठून आणि कोणासाठी आणली होती याचा कळंबोली पोलीस अधिक तपास करत आहेत। तपासणी केली तर त्यामध्ये दारूचे बॉक्स आम्हाला दिसून आले। आम्ही ताबडतोब 2 पंचांना बोलवलं, पंचासमक्ष नाव विचारलं तर एकाने आपलं नाव तुषार कडू आणि दुसरा जो होता त्यांनी आपलं नाव शक्तिकुमार मिश्रा, राहणार रोडपाली, कळंबोली असे सांगितले। पंचासमक्ष आम्ही त्या ठिकाणची पाहणी केली। पाहण्यात आम्हाला असं निदर्शन आलं की त्यामध्ये संपूर्ण देशी विदेशीचे दारूचे बॉक्स भरले होते। म्हणून आम्ही ताबडतोब तसा पंचनामा केला, पोलीस स्टेशनला घेऊन गेलो आणि त्या संबंधित इसमावर पुढील दारूबंदी कायद्याप्रमाणे आम्ही कारवाई केलेली आहे। मनोज पिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल। माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली होती, पण अजित पवार आपल्या पुत्राच्या उमेदवारीवर अडून बसल्याने मोठ्या पवारांचा नाईलाज झाला आणि त्यांना माघार घ्यावी लागली। निवडणूक लढवण्याचा निर्णय बदलल्याने पवारांबाबत राष्ट्रीय पातळीवर चुकीचा संदेश गेला आहे। अजितदादांचे पुत्र पार्थ पवार यांनी मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी गेल्या दिवाळीपासूनच केली होती। मतदारसंघात त्यांचे दौरे वाढले होते। अलीकडेच मतदारसंघात त्यांचे सर्वत्र फलक झळकले होते। पार्थ पवार हेच उमेदवार असणार हे नक्की झाले होते। मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी पार्थच्या उमेदवारीच्या विरोधात मतप्रदर्शन केले होते। एकाच घरातील किती जणांनी निवडणूक लढवायची असा सवाल केला होता। पार्थ यांना उमेदवारी दिली जाणार नाही असे पवारांनी म्हटले होते। पवारांच्या भूमिकेनंतर अजितदादांनी पार्थ लोकसभा लढवणार नाहीत असे सांगितले होते। पुत्राच्या उमेदवारीवर अजित पवार मात्र ठाम होते। पार्थ यांचीही माघार घेण्याची तयारी नव्हती। सुप्रिया सुळे बारामती मतदारसंघातून लढणार हे निश्चित होते। शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली। पार्थच्या उमेदवारीवरून पवार कुटुंबियांमध्ये बराच खल झाला। एकाच घरातील तिघे रिंगणात उतरले असते योग्य ठरणार नाही असे पवारांनी बजावले होते। अजितदादा आणि पार्थ हे माघार घेण्याच्या मनस्थितीत नव्हते। शेवटी पवारांनी स्वतःच निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला। सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर राजीनाम्याचा अजित पवार यांचा निर्णयही पवारांना पटला नव्हता हे त्यांच्या विधानावरून सूचित झाले होते। तर पक्षात निर्णय आपणच घ्यायचे, फक्त वरिष्ठांना त्याची माहिती द्यायची असते असे एका कार्यक्रमात व्यक्त होत अजित पवार यांनी पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत आपला शब्द महत्त्वाचा असावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती। कोणत्याच पक्षाला सरकार स्थापण्यासाठी पुरेसे संख्याबळ न मिळाल्यास नेतृत्वाच्या स्पर्धेत उतरण्याची पवारांची योजना होती। यासाठीच पवारांनी लोकसभेत निवडून यावे अशी नेत्यांची भूमिका होती। त्यातूनच पवार यांनी लोकसभा लढण्याचा निर्णय घेतला होता। पण अजितदादांच्या पुत्रप्रेमामुळे पवारांना माघार घ्यावी लागली।
ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, मुंबई। वर्धा जिल्ह्यातील तळेगावजवळील भारसवाडा परिसरात पोलिसांनी धाड टाकून दारूचे साहित्य आणि मुहासडवा नष्ट केला। होळीचा सण आणि ग्रामपंचायत निवडणुका लक्षात घेत परिसरात शांतता राहावी यासाठी पोलिसांनी भारसवाडा परिसरात अचानक छापा टाकून धाड सत्र राबविले। या धाड सत्रामध्ये भारसवाडा येथे लोखंडी ड्रम मधील मुहासडवा, रसायन, गावठी मुहा दारू आणि दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण 1,19,000 रुपयांचा माल नष्ट करण्यात आला। या प्रकरणी दिलीप नानळे आणि दत्ताराव नानळे यांना अटक करण्यात आली। योगेश कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, वर्धा। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह। विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित घडामोडी। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात निवडणुका होत आहेत। रविवारी निवडणुकीची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे। खासदार प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याने वर्षाबेल पटेल यांच्या नावाची मतदारसंघात चर्चा असून त्यांच्या नावाची पक्षाकडून घोषणा होणे बाकी आहे। भाजपकडून माजी खासदार डॉक्टर खुशाल बोबचे यांच्या नावाची घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे। पोटनिवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजप तगड्या उमेदवाराच्या शोधात होते। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे। अद्याप कोणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवारी घोषित केली नाही। निवडणूक जाहीर झालेली आहे आणि पुढल्या महिन्याच्या 11 तारखेला इथे निवडणूक होणार आहे। आज मार्चची 13 तारीख आलेली आहे, पण आतापर्यंत सुद्धा कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने आपला उमेदवार हा जाहीर केलेला नाही आणि त्यामुळे संपूर्ण मतदाता हा संभ्रमात आहे की आपण काय करायचं, कोणाच्या कामाचे अवलोकन करायचं आणि कुणाला मतं द्यायची, आपला उमेदवार कोण असेल याबद्दल प्रत्येक मतदाता हा संभ्रमात आहे। माझं यावर एवढंच म्हणणं राहील की कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने कमीत कमी 1 वर्षा अगोदर नियोजित उमेदवाराचे नाव हे जाहीर करायला पाहिजे आणि त्यालाच समोर उमेदवारी द्यायला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे। कारण ज्यामुळे लोकांच्या मनात जो भ्रम निर्माण होतो किंवा त्याच्या कार्यशैलीबद्दल आणि त्यांनी समाजात केलेल्या कार्याबद्दल जी जनजागृती आहे ही आधीच व्हायला पाहिजे असं माझं ठाम मत आहे। नुसतं पक्षाच्या नावावर मतं मिळून कोणताही उमेदवार ऐन वेळेवर लादला जातो आणि त्यावेळेस सर्व कार्यकर्ते हे चलविचल होतात, मतदाता हे भ्रमित होतो आणि योग्य उमेदवाराची निवड होत नाही। लवकरच उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार आहे। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे राजकारण खासदार प्रफुल्ल पटेल, माजी खासदार नाना पटोले, भाजपचे आमदार डॉक्टर परिणय फुके, माजी खासदार डॉक्टर खुशाल बोबचे यांच्या अवतीभोवती फिरत आहे। भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीने लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची होणार असल्याचे संकेत दिले आहेत। राजेश कुमार तायवाडे, संवाद मराठी लाईव्ह, गोंदिया। शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी माघार घेतल्याने जालनाचा तिढा अखेर सुटला आहे। रावसाहेब दानवे यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार आहे। अर्जुन खोतकरांना पुढील मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद देण्याची शिवसेनेकडून ग्वाही मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मंगळवारी रात्री मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत खोतकर दानवे वाद सोडवला गेला आहे। अर्जुन खोतकर यांची समजूत काढण्यात यश आल्याने तिकडे रावसाहेब दानवे यांना मोठा दिलासा मिळाला आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर ठाम होते। याआधी दानवे आणि खोतकरांची भेट देखील झाली, पण खोतकरांनी आपली भूमिका बदलली नव्हती। मुंबईत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, त्यानंतरही त्यांची भूमिका बदलली नव्हती। आपण तयारीमध्ये खूप पुढे गेलो आहोत, त्यामुळे मैत्रीपूर्ण लढतीबाबत विचार व्हावा अशी गळ त्यांनी पक्षनेतृत्वाला घातली होती। पण अखेर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्यानंतर खोतकरांनी माघार घेतल्याची माहिती आता पुढे आली आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, जालना। परभणी तालुक्यात स्त्री जातीचा अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे। रखरखत्या उन्हात उघड्या अंगाने अर्भकाला रस्त्यावर टाकले होते। उपचारादरम्यान अर्भकाचा मृत्यू झाला असून पोलीस निर्दयी आईचा शोध घेत आहेत। ताडकळस शिवारातील साडगाव येथील हा प्रकार आहे। उपचारादरम्यान अर्भकाचा मृत्यू झाला असून पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत। खालिद नाच, संवाद मराठी लाईव्ह, परभणी। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे। उषा काकडे या सामाजिक कार्यात गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत। USK फाउंडेशनच्या माध्यमातून त्या समाजकार्यात सक्रिय आहेत।
गेल्या वेळी महादेव जानकर यांनी सुळे यांना चांगलीच टक्कर दिली होती, मात्र भाजपचे चिन्ह नसल्याने अगदी त्यांचा थोडक्यात पराभव झाला होता। यावेळी भाजपला या मतदारसंघात अनुकूल वातावरण आहे। दौंड, पुरंदर, इंदापूर, खडकवासला या भागात भाजपला पोषक असे वातावरण आहे, त्यामुळे उषा काकडे या सुळेंच्या विरोधात तगड्या उमेदवार होऊ शकतात। दरम्यान भाजपवर नाराज असलेले खासदार संजय काकडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, मात्र जर पत्नीला इकडे उमेदवारी मिळाली तर हा प्रवेश देखील रोखला जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, बारामती। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।